लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. संगीताने पेनड्राईव्हमधील पुरावा दाखवूनच काव्या आणि जीवाचं प्रेम प्रकरण उघड केलेलं असतं आणि त्याचाच धक्का मानेने विक्रमला बसलेला असतो. आणि त्यातच काव्याने तिचा मागचा सगळा भूतकाळ मानिनीला सांगून टाकल्याचं आपण मागच्या व्हिडिओत पाहिलं. आता बघूयात की मानिनी आता या सगळ्याचा जाब जीवाला विचारणार आहे आणि जीवा तिच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तर देणारच आहे. त्याच सेकंदाला मानिनीने एक खूप मोठा भयानक निर्णयसुद्धा घेतला आहे आणि त्या निर्णयाने जीवा काव्याचं पूर्ण आयुष्यच बदलून जाणार आहे. आता मानिनीचा नक्की काय निर्णय असेल आणि जीवा स्वतःच्या तोंडूनच सगळं सत्य मानिनी आणि विक्रमला सांगून टाकणार आहे. पण ते कसं ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता मानिनीला सत्य तर समजलेलं असतंच आणि म्हणूनच तिला इतका पश्चाताप होत असतो की काहीही माहिती नसताना तिने काव्याला दोषी ठरवलं. एकट्या काव्याला तिला त्रास दिला, पार्थपासून दूर ठेवलं. पार्थसाठी काव्या जे जे काही करत होते ते पार्थपर्यंत मानिनीने मुद्दाम पोहोचू दिलं नाही. किती मानसिक छळ केला तिचा आणि म्हणूनच आत्ता तिला घोर पश्चाताप होतो की काव्याच्या बाबतीत ती चुकली. तिला तिच्या चुकीचीही जाणीव असते कारण खरा दोषी तर तिचा स्वतःचा मुलगा जीवाच असतो आणि तिला तो वाटतो सुद्धा. मानिनी आता या क्षणाला असा विचार करत नसते की जीवा तिचा मुलगा आहे म्हणून ती काव्याच्या विरोधात जात नाही, तर ती त्या दोघांच्याही बाबतीत समानच वागते. जीवाच्या तोंडूनच मानिनीला खरं काय ते ऐकायचं असतं की का जीवा असं वागला, का काव्याला विरोध केला, सत्य का नाही सांगू दिलं त्याने, इतके दिवस घरातल्या सगळ्यांची फसवणूक तो का करत राहिला. काव्या तर म्हणत होती ना की घरच्यांना आत्ताच्या आत्ता सगळं सांगून टाकूयात, पण जीवा नाही ऐकला. त्याने शेवटी त्याचंच घोडं पुढे दामटवलं. पण का, कशासाठी, जीवाच्या डोक्यात नक्की काय विचार होते तेव्हा ते सगळं मानिनीला जाणून घ्यायचं असतं. म्हणूनच ती काव्यासोबतच जीवाच्या तोंडून सत्य उघडण्याचा एक प्रयत्न करते आणि जीवासुद्धा गोष्टी न लपवता सरळ सांगून टाकतो. कारण सत्य कळलंय म्हटल्यानंतर गप्प राहण्यातही फायदा नसतो ना. जीवा त्याच्या रूममध्ये निघालेला असतानाच अचानक काव्या त्याला पाठीमागून आवाज देते. जीवा तिथेच थांबतो. काव्या अचानक त्याचा हात पकडते आणि त्याला सांगते की मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा जीवा विचारतो की ही काय पद्धत आहे. काव्या सांगते की मला आपल्या भूतकाळाबद्दल बोलायचं आहे. तेव्हा जीवा तिच्यावरती खेकसतो की आपला भूतकाळ, कसला भूतकाळ, तुझ्या डोक्यातून ते खूळ गेलेलं नाही आहे का की फक्त इतके दिवस वरवरचा दिखाऊपणा करत होतीस. मला कोणताही भूतकाळ ऐकायचाही नाही आहे, सांगायचाही नाही आहे आणि मुळात तो मला माहितीच नाही आहे. असं सांगून जीवा आता तिचा हात झटकतो. पण त्याच सेकंदाला विक्रम आणि मानिनी येतात. ते दोघेही जीवाला तिथेच पकडतात. मानिनी सांगते की तुला नसेल सांगायचा पण आम्हाला ऐकायचं आहे जीवा. त्याच सेकंदाला जीवा हादरून जातो. त्याला वाटतं की काव्याने मानिनी आणि विक्रमला सगळं खरं सांगून टाकलं का. त्याचा पुन्हा काव्याच्या बाबतीत गैरसमज होतो. तो धक्क्याने काव्याकडे पाहतो. आता मानिनीला घरात कोणताही तमाशा नको असतो आणि त्यातच हे सत्य जर पार्थ आणि नंदिनीला कळलं तर ते दोघेही खचून कोलमडून जातील. आत्ता कुठे त्या दोघांनीच त्यांचं नातं सावरलंय. हळूहळू का असेना पण ते फुलवत आहेत. त्यात मानिनीला कोणताही मिठाचा खडा टाकायचा नसतो. फक्त सत्य जीवाच्या तोंडून जाणून घ्यायचं असतं की इतके दिवस तो गप्प का बसला, का फसवणूक केली, त्याची उत्तरं तिला त्याच्याच तोंडून ऐकायची असतात. ती जीवाला खेचतच रूममध्ये घेऊन जाते आणि आधी तरी ती दरवाजा लॉक करून घेते आणि मग त्याला विचारते की बोल, हे सगळं तू का केलं जीवा. काव्याचं ज्याच्याशी अफेअर आहे तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून माझाच मुलगा आहे हे सत्य जेव्हा मला कळलं ना जीवा, तू विचारही करू शकत नाही इतका मोठा धक्का आम्हाला बसला होता. त्या बिचाऱ्या काव्याला गेले कित्येक दिवस उगाचच मी त्रास दिला फक्त तुझ्यामुळे. मानिनी तर इतकी भडकलेली असते जीवावरती. ती त्याची कॉलर पकडत त्याला विचारते की बोल. तेव्हा जीवा स्वतःच कबुली देतो की हो, काव्याने ज्या मुलावरती प्रेम केलं होतं
तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून मीच होतो. पुन्हा मानिनी आणि विक्रम हादरून जातात. त्याच क्षणाला विक्रम विचारतो की मग आजपर्यंत ही गोष्ट तुम्ही लपवून का ठेवलीत? अरे ती बिचारी काव्या तुला सांगत होती ना, सतत विनवण्या करत होती की जाऊन घरच्यांना खरं सांगूयात. तेव्हा तुझं तोंड बंद का ठेवलं तू? त्याच वेळेला सत्य का नाही सांगितलं? एकाच घरात होतात तुम्ही दोघं. अरे जेव्हा मानिनी विचारते की माझ्याकडून काव्याला त्रास होत होता, तेव्हा मात्र तुला तो त्रास कसा काय बघवला? मला मान्य आहे की हॉस्पिटलमध्ये पार्थकडे तू काव्याला घेऊन आलात, पण त्याच्या आधीच्या गोष्टी विचारते मी. प्रेम केलं होतं ना तिच्यावरती, मग तिचा त्रास तुला कळला नाही? आजपर्यंत जे काही घडलं ना जीवा, त्या सगळ्याला फक्त तू जबाबदार आहेस. तेव्हा जीवा धक्क्याने विचारतो की काय? मी? पुन्हा एकदा तुम्ही दोघं विचार करून बघा की खरं जबाबदार मी आहे की तुम्ही आहात. तेव्हा जीवा मागचा भूतकाळ उकरून काढतो. तो म्हणतो की प्रियाला कोणीतरी पळवून नेलं म्हणून सांगून काव्याला तुम्ही जबरदस्तीने लग्न करायला भाग पाडलत. ते तुम्हीच केलं ना? तुमच्या कुटुंबाची इज्जत जाईल, मान सन्मान जाईल म्हणून तिची इच्छा नसताना सुद्धा तिच्या गळ्यात तुम्ही पार्थदादाला मंगळसूत्र बांधायला लावलं. तेव्हा मानिनी वैतागतच म्हणते की जीवा अरे ती परिस्थितीच त्याची होती. तेव्हा जीवा विचारतो की कसली परिस्थिती, कुठली माणसं? खरं तर काव्या आणि मी दोघेही वेगळं झालं. आमच्यात जो दुरावा आला तो फक्त तुमच्या एका निर्णयामुळे झालं. त्याच वेळेला विक्रम त्याच्यावरती खेकसतो की जीवा या सगळ्या गोष्टीसाठी तू आम्हाला गृहीत धरू नकोस. तेव्हा जर घरी आल्यानंतर तरी तू सत्य सांगू शकला असतास ना, मग तेव्हा का तोंड बंद ठेवलं? घरात एवढा गोंधळ निर्माण झाला होता, इतके तुमच्या नात्यात प्रॉब्लेम होते, तेव्हासुद्धा तू काहीच म्हणाला नाहीस. त्यावर जीवा विचारतो की जर मी सांगितलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? सांगा ना आई बाबा, मला उत्तर ऐकायचं आहे. मी सांगू? तुम्ही काहीच करू शकला नसतात. काव्याला भीती होती की जर मी तिच्यावर प्रेम करतो हे जर नंदिनीला कळलं तर ती खचून जाईल. आणि इकडे पार्थदादाची सुद्धा काही वेगळी अवस्था नव्हती. म्हणूनच आम्ही दोघांनी हे सत्य आजवर लपवून ठेवलं. तरी काव्या मागच्या काही 2-3 दिवसाखाली मला म्हणाली सुद्धा होती. मला म्हणजे नंदिनीसमोरच ती बोलली होती की सत्य जास्त काळ काही लपत नाही. तेव्हा मला मात्र माहिती नव्हतं आई की तुला आधीच काव्याच्या अफेअरबद्दल माहिती होतं. तेव्हा मानिनी खूपच रडायला लागते. डोक्याला हात लावत म्हणते की जीवा काय करून ठेवलं तुम्ही दोघांनी? जीवासुद्धा नेमकं तेच बोलतो की तुम्ही एकदा माझ्या जागी येऊन विचार करा. जर ही गोष्ट दादाला कळली असती तर त्याने किती टोकाचं पाऊल उचललं असतं. विक्रम आणि मानिनीला जीवा आता स्पष्ट मनातल्या भावना व्यक्त करतो की लग्नाच्या दिवशी नक्की काय झालं ते पुन्हा एकदा आठवून बघा. तिथे नंदिनी उपस्थित नव्हती, तिला दीपकने पळवून नेलं होतं. तेव्हा मी तिथे एका मुलीला शॉक लागला म्हणून हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो आणि देवकृपेने नेमकं मी नंदिनीला वाचवलं आणि घेऊन आलो. त्यानंतर काय घडलं? मान्य आहे की पार्थदादा आणि काव्याचं लग्न झालं, पण तिथेच त्या लोकांनी नंदिनीच्या लग्नाचा घाट घातला. नंदिनीची अब्रू वाचवण्यासाठी मी तिच्याशी लग्नाचा निर्णय घेतला आणि त्याच माझ्या एका निर्णयाने तुम्हा दोघांना माझा अभिमान वाटत होता. तेव्हाच विक्रम वैतागत विचारतो की जीवा पण तू घरी आल्यानंतर तरी सांगू शकत होतास ना? अरे तिथेच काहीतरी मार्ग काढला असता आपण. खरं तर चूक तुझी झाली जीवा. या सगळ्याला दोषी तू आहेस. तुझ्यामुळे इतक्या सगळ्यांची आयुष्य पणाला लागली. तेव्हा जीवा धक्क्याने विचारतो की माझ्यामुळे? विक्रम म्हणतात की हो, काव्यावरती तर प्रेम केलं होतं ना, आणि त्याही मुलीचं तुझ्यावरती खरं प्रेम होतं. ती जीव तोडून तुला विनवण्या करत होती जीवा. मग त्याच वेळेस तू तिची साथ द्यायला हवी होती. तू तुझ्या प्रेमाची साथ द्यायला हवी होती. पण तू तर तिच्याशी नातच तोडून टाकलं. मानिनी सांगते की जीवा गेले कित्येक महिने मी काव्याला बघते. हो ती थोडीशी रागीट, थोडीशी फटकळ स्वभावाची आहे, पण खरंच खूप गुणी मुलगी आहे. गेले कित्येक महिने तुम्ही या नात्यामुळे, जे लादलेलं नातं आहे त्यामुळे किती वाईट मनस्थितीतून गेलात.
तेव्हाही तुला सत्य सांगावंसं एकदाही नाही वाटलं? तू लग्न केलं नंदिनीसोबत, मान्य आहे तिची अब्रू वाचवण्यासाठी, पण तुझ्या मनात फक्त काव्याविरोधाचा एक राग भरला होता आणि त्यामुळे तू लग्न केलं. जीवा मान्य करतो की हो, काव्याचा राग त्याच्या मनात होता. तेव्हा मानिनी वैतागतच सांगते की जीवा, काही गोष्टी असतात अरे अशा की त्या टाळूही शकत नाही आणि बदलूही शकत नाही आपण. तिथे जबरदस्ती तुम्हाला लग्न करावी लागली, पण इथे आल्यानंतर तुम्ही एकदा जर सत्य सांगितलं असतं तर. तेव्हा जीवा विचारतो की तर काय? जेव्हा आम्ही लग्न तोडायची भाषा केली तेव्हा तर तुम्हाला तुमच्या मुलांपेक्षा जास्त समाज, तुमची इज्जत, हे सगळं महत्त्वाचं वाटलं होतं ना. मग आता माझ्या बाजूने निर्णय द्यायचा विचार कसा करू शकता तुम्ही? आणि हे बघा आई, नंतर नंतर नंदिनी माझी इतकी काळजी घेत होती. मी सतत सतत तिच्यावरती रागवत होतो, सतत चिडचिड करायचो, पण एका शब्दानेही तिने मला कधी दुखवलं नाही. मला भीती वाटायला लागली होती. सत्य कळलं तर नंदिनीची काय अवस्था होईल? हे बघा, मी खरं सांगतोय की हेच कारण होतं. आजपर्यंत मी सत्य लपवून ठेवलं. लग्नात काय काय झालं ते नंतर मला कळलं होतंच आई. लग्नामध्ये अचानकच काव्याच्या बाबांना त्रास झाला. त्यानंतर या सगळ्या क्रिटिकल सिच्युएशनमुळेच काव्याची आई किती दिवस तरी हॉस्पिटलमध्ये होती. मला भीती वाटली की मी जर सत्य कबूल केलं तर मग माझ्या आईवडिलांना काही होणार नाही आहे ना, हे सत्य ते कसं पचवू शकतील. तेव्हाच तेव्हाच मानिनी सांगते की पण सत्य लपत नसतं जीवा. तेव्हा स्वतः सांगितलं असतं तर त्रास आम्हाला जरा कमी झाला असता आणि तुमच्या दोघांच्याही संसाराच्या गाड्या या रुळावर आल्या असत्या. त्यावर जीवा म्हणतो की मग आताही त्या रुळावरच आहेत. आम्ही हळूहळू का असेना पण एकमेकांना समजून सांभाळून सावरून घेतोच आहे ना. काव्याची जी अवस्था होते तीच अवस्था नेमकी जीवाची होते. काव्याचा जीव पार्थमध्ये गुरफटलेला असतो, तसाच जीवाचा नंदिनीमध्ये. आणि त्यालाही आता ते नातं टिकवायचं असतं, ते नातं फुलवायचं आहे. म्हणूनच तो मानिनीला रिक्वेस्ट करतो की आमच्या या प्रेमाचं सत्य ना नंदिनीला ना पार्थला कळावं. तेव्हाच मानिनीला इतका घोर पश्चाताप होत असतो. तिला फक्त एवढंच मनात सतत वाटत राहतं की काव्याची काहीच चूक नसताना इतके दिवस तिने उगाच तिला शिक्षा केली, पार्थपासून दूर ठेवलं, तिला मुद्दाम त्रास दिला. ती आता स्वतःलाच कोसायला लागते आणि तो धक्का सहन न झाल्याने मानिनी अचानकच बेशुद्ध पडते. तेव्हाच विक्रम, काव्या, जीवाच्या काळजाचा ठोकाच चुकतो. पटकन ते पाणी घेऊन येतात आणि मानिनीच्या तोंडावरती शिंपडतात. थोड्याच वेळात मानिनी डोळे उघडते आणि आत्ता कुठे यांचा जीव भांड्यात पडतो. विक्रम आता जीवाला दूर ढकलतो. तो सांगतो की तू जवळही येऊ नकोस जीवा. जीवाला धक्का बसतो. आजपर्यंत तू आमची खूप मोठी फसवणूक केलीत. तू आमचीच काय, काव्याची सुद्धा फसवणूक केलीत. हो, मी याला फसवणूकच म्हणेल. अरे, ज्या मुलीने तुझ्यावरती एवढं जीवापाड प्रेम केलं होतं, लग्न होऊन सुद्धा ती सगळ्या घरातल्यांना सत्य सांगायचा विचार करत होती, त्याच क्षणाला तू सगळं विसरून तिचा स्वीकार करायला हवा होतास जीवा. पण तू चूक केलीस, मोठी घोड चूक, ज्याची शिक्षा अजूनही काव्या भोगते. तुला माहिती, आता आमच्या नजरेसमोर फक्त इतकंच येतं ते म्हणजे काव्याची झालेली अवस्था. सतत चिडचिड करणारी, रागराग करणारी, सतत डोळ्यात पाणी असणारी. तिच्या रागाचं कारणच आम्हाला कधी उमगलं नाही. आम्ही प्रत्येक वेळी फक्त तिलाच दोष देत आलो. पण आता सत्य कळलं आणि आमचे डोळे खाडकन उघडले. यात तर चूक आमच्या मुलाचीच निघाली आणि यासाठी आम्हाला जास्त वाईट वाटतंय जीवा. त्या क्षणाला आता मानिनी खूप मोठा निर्णय घेते, पण निर्णय हा पार्थ आणि नंदिनीच्या बाजूने घेतलेला असतो, त्यांचा विचार करून. मानिनी तिथे सांगते की जे झालं ते झालं. तुम्ही दोघांनी आमच्यापासून सत्य लपवलंत, पण आता जर का हे सत्य पार्थ आणि नंदिनीला कळलं तर खूप मोठा अनर्थ होईल जीवा, काव्या. त्या दोघांनीही स्वतःचं दुःख, वेदना सगळं बाजूला टाकून, मागे टाकून हे नातं
पुढे घेऊन आलेत आणि आता जर सत्य समजलं तर ते पूर्णपणे खचून कोलमडून जातील आणि मला ते होऊ द्यायचं नाही आहे. म्हणूनच मी असा निर्णय घेतला आहे की तुमच्या प्रेमाचं सत्य हे फक्त आपल्यात राहील. हे सत्य कधीच पार्थ आणि नंदिनीपर्यंत पोहोचणार नाही, हे तुम्ही मला वचन द्यायचं. तेव्हा जीवा काव्या धक्क्याने एकमेकांकडेच बघतात. मानिनीचा निर्णय हा योग्यच असतो. चूक तर त्या बिचाऱ्यांची नव्हतीच ना. पण या सगळ्या प्रकरणात त्यांचीही फरफट झाली आणि हे सगळं घडलं ते जीवा काव्याने वेळीच तोंड न उघडल्याने. पण जीवा काव्याला तर निर्णय मान्यच असतो. म्हणजे त्यांना तेच तर हवं असतं. मानिनी सांगते की मला माझ्या घरात आता कोणताही तमाशा कांगावा नकोय. मला माझं हे घर जे गेले कित्येक वर्ष मी जोडून ठेवले प्रेमाने मायेने, माझी ही माणसं माझ्या घरापासून माझ्यापासून तुटलेली मला चालणार नाही आहेत. आणि हो जीवा, तुला एक सांगू, खरं तर नशीबवान आहेस तू की नंदिनीसारखी बायको तुला मिळाली, की प्रत्येक पावलावरती ती तुला समजून घेते. प्रत्येक क्षणी तिने फक्त तुला सावरलं, सांभाळलं. पण तू तिच्यासाठी काय केलं? फक्त तिचा रागराग केलात. मनाला वाटतील ते तिला बोललाच. तिचा अपमानही केलात. आता स्वतःच्याच तोंडून कबूल केलं ना तू. अरे पण एका क्षणासाठी आत्ता तू विचार कर जीवा. हीच नंदिनी, ज्या क्षणी तू सत्य सांगितलं असतं त्या क्षणी तुला तिने समजून घेतलं असतं. हो, मला कळतंय की तिला त्रास झाला असता, पण माझा पार्थ आणि माझी नंदिनी दोघेही खूप समजूतदार आहेत. त्यांनी टोकाचं पाऊल उचललं नसतं, उलट घरच्यांच्या भल्याचा विचार केला असता, तुम्हा दोघांचा विचार केला असता आणि तिथेच सगळं सुरळीत पार पडलं असतं. पण नियतीच्या मनात काही वेगळंच आहे आणि ते जे आहे तेच आता पुढे चालत राहणार. हे सत्य फक्त आपल्यात राहणार आणि हे गुपित कधीही नंदिनी आणि पार्थला कळता कामा नये. आता मानिनीने निर्णय जाहीर तर केलाय आणि जीवा काव्याला तर काय, तेच तर हवंय. म्हणजे सगळ्यांच्या बाजूने विचार करून घेतलेला निर्णय आहे मानिनीने. आता हळूहळू या दोन्ही जोड्यांचा संसार नक्की फुलतोय तरी कसा. आणि अजून एक धमाका होणं बाकी आहे, ते म्हणजे या दोन्ही जोड्यांचे डिवोर्स झालेत. ही गोष्ट जेव्हा मानिनीला कळेल ना, तेव्हा मात्र देशमुखांच्या गळ्यात मोठं वादळच